हे ओलं वाटण आहे. आता मी तेलामध्ये शॅलो फ्राय करत आहे. याला 80% शिजवून याची कांद्यासोबत आणि सांबारसोबत पेस्ट बनवणार आहे. हे पूर्ण शिजलेलं आहे छान. लसूण शिजलं हे बघा, आणि हे पण शिजले आहे, कारण का याचे कच्ची चव पूर्ण गेलेली आहे. आता मी गॅस बंद करणार. हे वाटण आहे फिशचं स्पेशल. मटनमध्ये हे असंच वाटण वापरते. आणि हा मसाला आहे फिश करीचा माझ्या घरी मी हेच वापरते. हे धने पावडर, जिरं पावडर, हळदी पावडर, तिखट पावडर आणि हे मोहरी पावडर. मोहरी पावडर एका माणसाला 1 चम्मच घेते. असे 3 लोकांसाठी हे 3 चम्मच आहे. हे पण 3 चम्मच आहे. हे दोघांचं प्रमाण सारखं आहे. आणि ह्या मसाल्यामध्ये पण खोबरं जास्त आहे आणि बाकी 2-3 मसाले आहेत त्यांचे. आणि बाकी धने, जिरं हे भाजलेलं आहे. साई जिरं आहे, धने आहे, असे 2-3 प्रकार आहेत. आणि हे वाटण ताजंवालं ओलं वाटण. तर हे सगळं मसाला रस्सा बनवून कधी त्याच्यामध्ये ओतते फिश, कधी मग आता हे रोहूसारखी फिश असली तर मी शॅलो फ्राय करते, नंतर मग रस्सामध्ये टाकते. तर हे जे डोकं आहे याला पहिले मी फ्राय करून शिजवेल आणि त्याचा रस्सा काढेल. नंतर ही फिश टाकेल. आता ही चिंच आहे, चिंचेची गोष्ट. ही चिंच आहे. ह्या कधी चिंच वापरते, कधी टमाटर वापरते, कधी मी आमसूल वापरते. वेगळ्या पद्धतीने बनवायचं असलं तर. आता याच्यामध्ये एक मसाला असा आहे की त्रिफळा म्हणून आहे. तर त्याच्यासोबत मी हे असं वाटण वापरते. आणि ह्या वाटणामध्ये मी खोबरं तळलेलं घेते आणि त्रिफळा मसाला वापरते. बाकी हे सगळे मसाले राहते माझ्याकडे. फक्त हा मसाला मी त्याच्यात टाकत नाही. त्याच्याऐवजी त्रिफळा म्हणून मसाला आहे, याच्यातच कच्चा मिक्स करते. खोबरं तळलेलं आणि बाकी हे कच्चं मिक्स करते. हे जे लसूण आहे, आलं आहे, कांदा आहे, हे सगळं तसं पण ते त्रिफळा जो आहे याच्यात काय आहे? याच्यामध्ये सांबार आहे, कच्चा खोबरं आहे, भाजलेलं तळलेलं शॅलो फ्राय केलेलं, आणि याच्यामध्ये कांदा दुखवून गॅसवर भाजलेला आहे, आणि याच्यामध्ये परत लसूण आणि आलं आहे, ते शॅलो फ्राय केलेलं आहे. 80% शिजलेलं आहे आलं आणि लसूण तेलामध्ये. आणि ते त्रिफळा जे असते ना ते कच्चंच टाकते वाटणमध्ये. आणि याची रेसिपी यूट्यूबवर आहे. हो. आणि हे जे आहे ना हे नाही टाकत. जेव्हा त्रिफळा टाकते तेव्हा याच्यावरचे खोबरं टाकते. असं हे सगळं, हे बाकीचं सगळं टाकते. आणि हे कोणती फिश आहे? हे रोहू फिश आहे. अच्छा. हे डोकं पहिलं शिजवायचं आहे. चला कांदा नाही घेतला. ठीक आहे. कांदा आता हे आहे ना कसं शिजवते, कारण ते यातलं आहे ना मग आहे त्या याच्यामध्ये तेलामध्ये येतो. आणि मग कसं शिजते, पण हे नाही शिजत. तर मग कोणी खाल्लं नाही खाल्लं, आपल्या घरी तर खात नाही ना, म्हणून मग हे शिजले का याचा कस तयार याच्यात पडतो. कोणी आवडीनं खातात, कोणी नाही खात. म्हणून हे व्यवस्थित शिजून घ्यायचं याच्यात. आणि तेलाचे प्रमाण पद्धतशीर होते. आता मी पावडर फॉर्ममध्ये टाकते बघ. हे बघ, हे धने पावडर, हे जिरं पावडर, हे हळद पावडर, आणि हे तिखट पावडर, आणि हे थोडंसं आता सोबत आहे म्हणून हे टाकून देतो. आणि हे मीठ पण
थोडंसं टाकते. आता याला थोडं फिरवणार, कारण काही करपले पाहिजे छान. याची कच्ची चव हे झाली का छान मिळते. आता मी हे वाटण टाकणार त्याच्यासोबत. आता हे रोहू फिश असल्यामुळे आहे ना, हे तेलातच फ्राय करता येतं मटण सारखे. पण बाकी फिशला अशी फ्राय नाही करता येत. असं फिरवता फिरवताच ते अर्धे म्हणजे फुटून जाते. फिरवायला तर कसंच जमत नाही. मग त्यावेळेस आहे ना, हे डोकं बिकं आहे ना, हे पहिलं असंच फ्राय करतात आणि बाकी मग पाणी सोडून मग ते वरून टाकतात असं आहे. आता याला मी रोहू फिश असल्यामुळे याला ह्या पेस्टमध्ये शिजवणार थोडंसं. आता याला पाणी टाकून थोडी पेस्ट बनवतो. हे अर्धी शिजलेलीच आहे ना, त्याच्यामुळे याला शिजवायची गरज नाही. आता थोडंसं पाणी टाकतो, कारण का पाण्यातही पेस्ट पूर्ण शिजली पाहिजे व्यवस्थित. याचं तेल पूर्ण हे होतपर्यंत शिजल्यावर तेल घ्यायचं. गॅस कमी आहे ना त्याच्यामुळे. आता हे रोहू असल्यामुळे मी हे तेलात सोडत आहे, कारण त्याला फिरवलं तरी फुटत नाही. आणि मोठी आहे परत. याला मटणासारखं बकऱ्याच्या मटणासारखं फिरवलं तरी ते फिरवलं जाते. फुटत नाही. फुटत नाही. हां, फक्त एकच ही अशी मासोळी आहे की ही फुटत नाही. आणि ही मोठ्या मासोळीची पीस आहे ना, त्याच्यामुळे त्याला आपण झाकून ठेवू. फिरवून त्याच्यात मी मीठ टाकलेलं आहे. याच्यात सगळं आता ते मीठ शिजेल वगैरे. मीठ नाही म्हणजे मसाला शिजेल. आतून हे नाही लागणार, अळून नाही वाटणार. त्याची टेस्ट पण त्याच्यात जाईल अंदाज. तशी याला मॅरिनेट करावं लागते, पण मी मॅरिनेट केली नाही. ते मॅरिनेट केव्हा करतात, जेव्हा आपण क्रिस्पी वगैरे बनवायची असेल ना, तेव्हा करावं. करायला बरं राहते. आहे का? मॅरिनेट करायची गरजच काय आहे. पप्पा म्हणे मॅरिनेट करशील. 50% शिजली. जास्तही शिजवता नाही येत, कारण का हे पाण्यासोबत शिजवायचं आहे ना, त्याच्यामुळे ते पाणी पण असं घट्ट झालं पाहिजे. त्याच्यासोबत ते शिजलं पाहिजे. 50% शिजवायची याच्यात रस्सासाठी. हा, रश्श्यासाठी. कारण का अर्धी मग ह्या रश्श्यामध्ये शिजली पाहिजे. रोहूची गोष्ट, बाकी फिश तर बॉईल केल्यावरच टाकायचं आहे. याची पद्धत हीच आहे. आणि आता मी हे होऊन जाईल ना तिच्यासाठी. अर्धी शिजलीच आहे, जास्त पाणी काही आपल्याला आठवायचं नाही. आणि आता मी हे पाणी मीठ टाकते रश्श्यासाठी आणि हा मसाला टाकते पूर्ण गाढा होण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये छान शिजलं पाहिजे. आणि चिंचेचं पाणी टाकते. चिंचेचं पाणी जास्त नाही टाकायला लागत, आंबटही नाही झाली पाहिजे रस्सा. चव त्याच्यात उतरले का खूप छान लागते. आणि कोकम जे असते ना, ते कोकम पण किती चिंच घेतले पाणी बनवायला? थोडंसं, एक बोट, एका बीचं भागवरचं पीचं. लक्षात नाही आलं पाहिजे काही चिंच टाकून आहे ते. एका व्यक्तीला 1 गिलास पाणी टाकायचं, म्हणजे 1 वाटी पाणी आटते. आणि पाऊण ग्लास वाचलं पाहिजे असं.